जय शिवराय मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा अशोक खरात या बंधुभावाच्या प्रकरणावर बोलणार आहोत। हा विषय फक्त नाशिकपुरता मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणार होता। शेकडो महिलांचे लैंगिक शोषण, अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक, कुंडली जुळवण्याच्या बहाण्याने शरीरसुख आणि पैसे उकळणे हे अतिशय धक्कादायक आणि निंदनीय प्रकार झाले। काल SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेतली। त्यांना अटकेपासून कालपर्यंत नेमकं काय झालं याची माहिती दिली। पण पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला, रुपाली चाकणकर यांना का बोलवलं जात नाही, इतर नेत्यांचे नाव CDRमध्ये आले तरी त्यांची चौकशी का होत नाही, जेव्हा त्यांनी अगोदरच लिहून आणलेल्या उत्तराप्रमाणे सांगितलं की फिर्यादी आणि साक्षीदाराकडून मिळालेल्या माहितीवरच तपास चालू आहे, या व्यतिरिक्त काही करता येणार नाही। मित्रांनो, हा उत्तर ऐकून एक सवाल उपस्थित होतोय, का हे फक्त मीडिया ट्रायल चालू आहे का? SITला राजकीय दबाव आहे का? कारण ज्या लोकांनी नावं CDRमध्ये आहेत त्यांची खराची घनिष्ठ संबंध आहेत, त्यांना चौकशीला का बोलवलं जात नाही? रुपाली चाकणकर याच्याबद्दल विशेष बोलायचं झालं तर त्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष होत्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष होत्या। खराशी त्यांचे संबंध किती घनिष्ठ होते त्याची छायाचित्र व्हिडिओ व्हायरल झाली। त्यांची बहीण खराशी शेकडो कॉल करत होते, तरीही त्या म्हणतात माझ्या आणि खराचा फक्त गुरु शिष्य संबंध होता। मित्रांनो, माझा साधा सवाल आहे, जर खरासारख्या व्यक्तीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी असेल, शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याबद्दल त्याला सजा मिळायला हवी असेल, तर रुपाली चाकणकर का पुढे येत नाहीत? तुमचं काम इथपर्यंत संपतं का? जबाबदारी इथपर्यंत संपते का? तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून राजीनामा दिला, आता कुठल्याही प्रकरणात पडणार नाही असं का? जर तसं असेल तर स्पष्टपणे सांगा। मित्रांनो, खराचं काय करायचं? एखादी महिला मूल न होण्याच्या समस्या घेऊन आली तर तो म्हणायचा, तुझी कुंडली माझ्याशी जुळते, मी तुला विशेष पुरुषाशी जोडतो, त्यानंतर तुला मूळ होईल। काही पुरुषांचे दोष असतात, महिलांचे नसतात, पण दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवल्यास गर्भधारणा होऊ शकते, ही नैसर्गिक गोष्ट आहे। याचा फायदा घेऊन तो महिलांना दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवायला लावायचा, नंतर मी कुंडली जुळवून दिल्यामुळे मूल झालं हे सांगून श्रद्धा निर्माण करायचा। यातून लाखो करोडो रुपये उकळले, हे सगळं ऐकून डोक्यात मुंगे येतील। अंधश्रद्धा, बंधुगिरी, धर्महत्येच्या नावाखाली महिलाचे लैंगिक आणि आर्थिक शोषण हे थांबवलं पाहिजे। माझी विनंती आहे सरकारला, मुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्याला आणि SITला हे प्रकरण फार बारकाईने हाताळा, कोणालाही सोडू नका। राजकीय व्यक्ती असो किंवा कुणीही असो, दोषी असेल तर कठोर कारवाई करा, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ द्या, एक मजबूत जजमेंट होऊ द्या। मित्रांनो, अशा बंधुभावांना चाप बसला पाहिजे। तुम्हाला काय माहिती असेल तर घाबरू नका, पोलिसांकडे जा, SITकडे माहिती द्या। दैवी शक्ती अजिबात नाही, कोणालाही घाबरू नका। तुम्हाला या प्रकरणात काय वाटतं? रुपाली चाकणकरांनी पोलिसांसोबत खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये स्पष्टपणे लिहा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र।